नमस्कार. मी असिस्टंट प्रोफेसर मयुरा साबणे सध्या पुणे येथील मराठवाडा मित्र मंडळाच्या शंकरराव चव्हाण विधी महाविद्यालयात सहाय्यक प्राध्यापक या पदावर कार्यरत आहे. आज आपण या लॉ मराठीच्या माध्यमातून भेटत आहोत त्याची हीच चर्चा करण्यासाठी की सहाय्यक प्राध्यापक म्हणजेच असिस्टंट प्रोफेसर जर आपल्याला बनायचं असेल तर नक्की आपल्याला काय प्रयत्न करावे लागतात. आपल्या सगळ्यांनाच माहिती असेल की नेट नॅशनल इलिजिबिलिटी टेस्ट ही भारतीय स्तरावर म्हणजेच नॅशनल लेवलवर घेतली जाणारी एक अशी परीक्षा आहे ज्याच्यातून तुम्ही सिलेक्ट झाल्यानंतर तुम्हाला सहाय्यक प्राध्यापक म्हणून म्हणजेच असिस्टंट प्रोफेसर म्हणून कुठल्याही महाविद्यालयात नोकरी करता येते. नॅशनल इलिजिबिलिटी टेस्ट म्हणजेच नेट ही यापूर्वी UGC तर्फे घेतली जायची, पण आता नॅशनल टेस्टिंग एजन्सी म्हणजेच NTA तर्फे ही परीक्षा घेतली जाते. ही परीक्षा म्हणजे एक स्पर्धा परीक्षा नसून एक इलिजिबिलिटी टेस्ट आहे याचा आपण सर्वात पहिले विचार करायला पाहिजे. जेव्हा स्पर्धा परीक्षा असते तेव्हा आपली खूप जणांबरोबर कॉम्पिटिशन असते, आपलं रँकिंग येतं, नंबर्स येतात. पण इलिजिबिलिटी टेस्टचं वैशिष्ट्यच हे आहे की जेव्हा तुम्ही ही टेस्ट देता तुम्ही तेव्हा कुठल्या तरी पदासाठी इलिजिबल होता. म्हणजेच इथे कॉम्पिटिशनचा विषय येतच नाही. तुमचं स्वतःची इलिजिबिलिटी एखाद्या पोस्टसाठी किती आहे याच्यासाठी फक्त ही टेस्ट असते. म्हणून जेव्हा तुम्ही नेट किंवा सेट यांसारख्या परीक्षा देता तेव्हा तुम्ही असिस्टंट प्रोफेसर या पदावर कार्यरत होण्यासाठी इलिजिबल आहात असे डिक्लेअर करण्यात येते. आणि ही एलिजिबिलिटी लाईफ टाईम असते. म्हणजे एकदा तुम्ही नेट क्लिअर झालात की तुम्ही आयुष्यभरात कधीही असिस्टंट प्रोफेसर या पदासाठी क्वालिफाईड असता आणि त्याच्यासाठी तुम्ही अप्लाय करू शकता. एकूण 81 विषयामध्ये ही नेटची परीक्षा घेतली जाते. जेव्हा मी नेटची परीक्षा दिली 2017 साली तेव्हा या परीक्षेचं स्वरूप खूपच वेगळं होतं. बट नाव इट हॅज चेंज टोटली. म्हणजे त्यांनी जशा जशा नवीन गोष्टी घडत जातील तशा त्या गोष्टी ह्याच्यामध्ये इन्क्लूड केलेल्या आहेत. पॅटर्न ही पूर्णपणे बदलण्यात आलेला आहे. ज्यांनी आता नेटचा फॉर्म भरलेला आहे त्यांनी या सगळ्या गोष्टींचा अभ्यास केलेलाच असेल. तरी सुद्धा मला वाटतं की ह्याचा अभ्यास कसा करावा ह्याच्या अगोदर ही परीक्षा नक्की कशी असते हे जाणून घेणं आपल्याला जास्त महत्वाचं आहे. जसं मी आता सांगितलं की 81 विषयामध्ये ही परीक्षा घेतली जाते. तर हे विषय आपल्याला कसे निवडायचे असतात? ज्या विषयामध्ये आपलं ग्रॅज्युएशन झालेलं आहे त्या विषयाची नेटची परीक्षा आपल्याला देता येते. आणि त्याच विषयामध्ये नेटची परीक्षा दिल्यानंतर साधारण 2 वर्षाच्या कालावधीत म्हणजे तुम्ही नेटला इलिजिबल झाल्यानंतर 2 वर्षाच्या कालावधीत तुम्ही पोस्ट ग्रॅज्युएट असणं कंपल्सरी आहे. जसं मी जेव्हा नेटची परीक्षा दिली तेव्हा मी LLB झाले होते आणि LLM करत होते. LLMच्या शेवटच्या काही कालावधीत मी परीक्षा दिली आणि क्लिअर झाले. त्यावेळेस LLMचा रिझल्ट माझ्या हातात नव्हता, पण साधारण 3 महिन्यामध्ये LLMचा रिझल्ट देखील माझ्या हातात आला आणि आय वॉज अ पोस्ट ग्रॅज्युएट क्वालिफाईड विथ नेट. सो आय वॉज इमिजिएटली इलिजिबल टू बिकम अन असिस्टंट प्रोफेसर इन एनी ऑफ द लॉ कॉलेजेस. अशी ही त्याची निवड प्रक्रिया असते. आता जर आपण परीक्षेचं स्वरूप बघितलं तर एकूण 300 मार्काची ही परीक्षा आहे. त्याच्यामध्ये 2 पेपर्स असतात. एक पहिला पेपर असतो तो जनरल टेस्टचा असतो जो इररिस्पेक्टिव्ह ऑफ युअर स्पेशलायझेशन सब्जेक्ट सगळ्यांसाठी कॉमन असतो. पण दुसरा पेपर जो असतो तो फक्त आणि फक्त तुमच्या सब्जेक्टशीच रिलेटेड असतो. पहिला पेपर असतो त्याच्यामध्ये तुम्हाला 50 MCQs विचारले जातात आणि दुसऱ्या पेपरमध्ये 100 MCQs विचारले जातात. MCQs म्हणजे मल्टिपल चॉईस क्वेश्चन. एक प्रश्न आणि तुम्हाला त्याचे 4 पर्याय दिले जातात. आपण सगळे केबीसी पाहतोच, तर सेम जसं केबीसी आपण टीव्हीवर पाहतो त्याच प्रकारे MCQ पद्धतीने ही परीक्षा घेतली जाते. आता ही परीक्षा ऑनलाईन आहे. खूप पूर्वीपासूनच ऑनलाईन झाली. जेव्हा मी दिली होती तेव्हा ऑफलाईन होती, पण आता ऑनलाईन असल्यामुळे तुम्हाला फक्त त्या परीक्षा केंद्रावर जाऊन कम्प्युटरच्या माध्यमातून हे MCQचे आन्सर्स भरायचे असतात. इतकंच तुमचं काम असतं. पण हे काम इतकं सोपं नाहीये, त्याच्यासाठी डोकंही लावावं लागतं. सो जसं तुम्हाला 150 प्रश्न असतात, पहिल्या पेपरमध्ये 50 प्रश्न
आणि दुसऱ्या पेपरमध्ये 100 प्रश्न. तसं प्रत्येक प्रश्नाला 2 मार्क आहेत. म्हणजे एकूण परीक्षा ही 300 मार्कांची असते. पहिल्या पेपरला 50 प्रश्नांचे 100 मार्क आणि दुसऱ्या पेपरला 100 प्रश्नांचे 200 मार्क. ह्याच्यातले क्वालिफाईंग क्रायटेरिया प्रत्येक वेळेस वेगवेगळ्या प्रकारे येतात, कट ऑफ वेगवेगळ्या प्रकारे लागतो. ह्या परीक्षेचं वैशिष्ट्य असं की तुम्ही आतापर्यंत पोस्ट ग्रॅज्युएशन मध्ये जे काही शिकला असाल ते सगळं ह्याच्यामध्ये विचारलं जातं. त्याच्यामुळे तुम्हाला अगदी अंडर द सन अशा प्रकारचा अभ्यास करणं अपेक्षित आहे. पण हे सुद्धा खूप स्मार्टली केलं, लाईक स्मार्ट हार्डवर्क जर केलं तर ह्याचा रिझल्ट नक्कीच चांगल्या प्रकारे अपेक्षित आहे. आता आपण पहिल्या पेपर बद्दल चर्चा करूयात, जो अगदी जनरल स्वरूपाचा असतो. पहिल्या पेपरचं ऑब्जेक्टिव्ह हेच आहे की जो कॅन्डिडेट आहे त्याचे जे काही स्किल्स आहेत आणि त्याची जी काही रिसर्च ॲबिलिटी आहे, टीचिंग ॲप्टिट्यूड आहे, त्याची टेस्ट घेणं. कारण नेटची परीक्षा ही फक्त टीचिंग मध्ये जाण्यासाठी किंवा अकॅडमिक्स मध्ये एंटर केल्यासाठीच घेतली जाते. तर जर तुम्हाला टीचिंग मेथोडॉलॉजीज माहिती नसतील, टीचिंग कशा प्रकारे करावं, तुमचे टार्गेट ऑडियन्स काय आहेत, असेसमेंट कशा प्रकारे करावं, ह्याच्या थेरीज काय असतात, हेच जर तुम्हाला माहिती नसेल तर तुम्ही एक उत्तम टीचर होऊच शकत नाही. आणि त्याच गोष्टीसाठी तुमच्या त्या ज्ञानाची परीक्षा घेण्यासाठी हा पहिला पेपर डिझाईन करण्यात आलेला आहे. जर आपण पहिल्या पेपरचा सिलेबस पाहिला तर त्याच्यामध्ये 10 कंपोनंट्स येतात. पहिला आहे टीचिंग ॲप्टिट्यूड. टीचिंग ॲप्टिट्यूड म्हणजे नक्की टीचिंग म्हणजे काय असतं. वी नेव्हर थॉट ऑफ डेफिनेशन ऑफ टीचिंग. जरी आपण टीचर म्हणून होणार असतो तरी टीचरची डेफिनेशन काय असते याचा आपण कधी विचार करत नाही. पण जेव्हा आपल्याला टीचर म्हणून समाजासमोर रिप्रेझेंट व्हायचं असतं, नवीन पिढी घडवायची असते, तेव्हा ही गोष्ट सर्वात जास्त महत्वाची आहे की त्याचा नक्की त्याची डेफिनेशन काय आहे, ते कशा प्रकारे वापरलं गेलं पाहिजे, त्याचे टूल्स अँड टेक्निक्स काय आहेत, टीचिंग मेथोडॉलॉजीज काय आहेत, टीचिंगचे टाइप्स काय आहेत, असेसमेंटचे टाइप्स काय आहेत, इव्हॅल्युएशनचे टाइप्स काय आहेत, कोणत्या प्रकारचे लर्नर्स असतात, ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास आपला झालेला असला पाहिजे. आणि हाच सगळा कंपोनंट कव्हर होतो पहिल्या मॉड्यूलमध्ये, ते म्हणजे टीचिंग ॲप्टिट्यूड. दुसरा आहे रिसर्च ॲप्टिट्यूड. रिसर्च ॲप्टिट्यूड हे सर्वात जास्त महत्वाचं आहे. एक सिंपल एक्झाम्पल देते मी तुम्हाला. जेव्हा केव्हा आपल्याला साधा पिझ्झा खायचा असतो तेव्हा सुद्धा आपण रिसर्च करतो. आपण गुगलवर सर्च टाकतो की आता आपल्या जवळचं पिझ्झा हट कुठे आहे. दिस इज नथिंग बट अ रिसर्च. वेन यू आर टीचिंग समवन देन यू मस्ट रिसर्च युअरसेल्फ सो दॅट तुमचं जे काही नॉलेज असेल त्याची डेप्थ ही इन डेप्थ असेल, ते इन टोटॅलिटी असेल. आणि हे का महत्वाचं आहे, कारण मी आता पैलूच्या ह्या साईडला आहे. जेव्हा मी टीचर म्हणून काम करते, प्रोफेसर म्हणून काम करते, तेव्हा मला फक्त शिकवायचं नसतं, मला प्रश्नांची उत्तरही द्यायची असतात. आणि ते प्रश्न कशा प्रकारे येतील ह्याची कल्पना तुम्हाला कधीच नसते. कारण तुमचा जो ऑडियन्स आहे, स्टुडंट्स, दे आर ऑलवेज क्युरियस. त्यांची क्युरिओसिटी सॅटिस्फाय करण्यासाठी तुम्हाला तुमच्या त्या टॉपिकचा सतत रिसर्च करणं सुद्धा महत्वाचं आहे. मग आता रिसर्च ॲप्टिट्यूड मध्ये तुम्हाला ऍक्च्युली रिसर्च मेथोडॉलॉजीचा सगळा अभ्यास करणं अपेक्षित आहे. रिसर्च म्हणजे काय, रिसर्चच्या स्टेप्स काय असतात, हायपोथेसिस काय असतं, कुठल्या प्रकारे रिसर्च करायला पाहिजे, रिसर्चचं कन्क्लुजन कसं रिप्रेझेंट करायला पाहिजे, याची जी काही मेथोडॉलॉजी डेव्हलप केलेली आहे त्याचा स्टडी करणं ह्याच्यामध्ये अपेक्षित आहे. त्याच्यानंतरचा पुढचा कंपोनंट आहे कम्युनिकेशन. तुम्ही कम्युनिकेशन कशा प्रकारे करता, बिकॉज टीचिंग इज द प्रोफेशन ऑफ कम्युनिकेटर. दॅट्स वाय ते कम्युनिकेशन कशा प्रकारे इस्टॅब्लिश करायचं, त्याचे काय काय वेगळे वेज आहेत आणि ते कशा प्रकारे इफेक्टिव्ह बनवायचं याची माहिती आपल्याला असणं आवश्यकच आहे. आणि त्यासाठी याचा अभ्यास या पहिल्या पेपरमध्ये इन्क्लूड करण्यात आलेला आहे. त्यानंतर येतं मॅथमॅटिकल रिझनिंग अँड ॲप्टिट्यूड. आता तुम्ही म्हणाल लॉच्या ह्याच्यासाठी याची काही गरज आहे, पण खूप साधा हिशोब आहे की आपल्याला प्रॉफिट अँड लॉस जर कळला नाही तर स्टुडंटच्या असेसमेंटमध्ये स्टुडंटचा प्रॉफिट कधी होतोय आणि लॉस कधी होतोय याचा विचार आपण नाही करू शकत. सो हे माझं लॉजिक आहे जे मी इम्प्लाय केलेलं आहे आणि ह्याचा फायदा मला कायमच झालेला आहे. वेन यू डू द मॅथमॅटिकल रिझनिंग अँड ॲप्टिट्यूड टेस्ट,
युअर ब्रेन गेट्स ऍक्टिव्ह. आणि त्याच गोष्टीमुळे ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास सुद्धा ह्याच्यामध्ये इन्क्लूड करण्यात आलेला आहे. त्यानंतर पुढचा पार्ट आहे लॉजिकल रिझनिंग. लॉजिकल रिझनिंग मध्ये तुम्ही इंडक्टिव्ह, डिडक्टिव्ह रिझनिंग, वेन डायग्राम्स, प्रमाणाज आणि अनुमानाज यांचा अभ्यास करणार आहात. ह्या लॉजिकल रिझनिंगचा उपयोग काय लॉ मध्ये तर सर्वात जास्त आहे. जेव्हा एखादं जजमेंट लिहिलं जातं तेव्हा ते जजमेंट लिहिताना खूप साऱ्या गोष्टी जजच्या समोर असतात. जज त्या सगळ्या गोष्टी एकत्र करतो आणि एक कन्क्लुजन काढतो. दॅट इज नथिंग बट इंडक्टिव्ह रिझनिंग. हे इंडक्टिव्ह रिझनिंग स्टडीमध्ये कसं वापरायचं हे आता तुम्हीच ठरवायचंय. ह्या लॉजिकल रिझनिंग मधून आपण वेगवेगळ्या टाइप्सचे रिझनिंग डेव्हलप करतो. अँड वेन वी अप्रोच टू द स्टुडंट्स ॲज टीचर्स, वेन वी स्टडी टू टीच सम सब्जेक्ट, we try to implicate that logical reasoning while learning that subject ourselves. कारण जर आपण 10 प्रकारची पुस्तकं रिफर करत असू तर त्याच्यामधून कुठला कंटेंट घ्यायचा आणि कुठलं कन्क्लुजन मुलांपर्यंत पोहोचवायचं हे जर आपल्याला लॉजिकल रिझनिंगने करता आलं तर वी आर सक्सेसफुल टीचर्स. देन द नेक्स्ट कंपोनंट इज डेटा इंटरप्रिटेशन. डेटा इंटरप्रिटेशन म्हणजे तुमच्या समोर खूप सारी माहिती आहे आणि ती तुम्हाला अनालाइज करायची आहे. देन यू मस्ट बी एबल टू नो इट. What are the ways of data interpretation? What types of data are there? And how to analyze that particular data which has been collected. So ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करणं अतिशय महत्वाचं आहे जेव्हा आपल्याला दुसऱ्याला या गोष्टी शिकवायच्या. जेव्हा स्टुडंट्सला आपण म्हणतो की 10 पुस्तकांमधून तू वाच, हा डेटा कलेक्ट कर आणि अनालाइज कर, वी मस्ट फर्स्ट एबल टू आन्सर देम व्हॉट इज डेटा अनालिसिस. अँड दॅट्स वाय वी नीड टू लर्न इट. देन इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी. In this digital world, there is no way out like roti, kapda, makan and information technology. This has been the 4 pillar daily living of human beings right now. आणि जसं कोरोना आलं तर आपल्याला ह्या गोष्टीचा खूप मोठा इम्पॅक्ट झालेला आहे. कारण when कोरोना hit, everything went online. आणि टीचिंग, this was the only thing which went online first in India. म्हणजे परदेशामध्ये टीचिंग ऑनलाईन खूप पूर्वीपासून चाललेलं आहे पण आपल्यासाठी हा प्रयोग पूर्णतः नवीन होता. आणि ती एक गोष्ट आहे जी कायम ऑनलाईन चालू राहिली कारण ती गोष्ट थांबू नाही शकत. तर मग इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजीमध्ये ज्या काही डेव्हलपमेंट्स आहेत त्या तुम्हाला माहिती असणं अपेक्षित आहे. देन पीपल डेव्हलपमेंट अँड एन्व्हायरमेंट. एन्व्हायरमेंट इज अ व्हेरी हॅपनिंग इश्यू राईट नाव. लोक कशी वागतात समाजाने म्हणजेच इंटरनॅशनल कम्युनिटीने काही गोल सेटअप केलेले आहेत सगळ्या जगाला सोबत घेऊन चालण्यासाठी. when we have this global perspective, then only we can inculcate this global perspective into our students. And that's why these topics have been included into the syllabus. And final component is about higher education system. When we talk about teaching profession, असिस्टंट प्रोफेशनशिप, त्याच्यामध्ये हायर एज्युकेशन, उच्च शिक्षण ह्याचा सर्वात मोठा रोल आहे. आपण तिथेच कार्यकर्ते आहोत आणि त्याच्यामध्ये कुठल्या कुठल्या प्रकारचे लर्निंग प्रोग्राम असतात, कोणत्या कोणत्या टाईपचं एज्युकेशन असतं, ह्या सगळ्या गोष्टींची माहिती आपल्याला असणं आवश्यक आहे. आता हा पहिल्या पेपरचा सिलेबस डिस्कस केल्यानंतर मला असं वाटतं की ह्या पेपरला कसं अप्रोच करावं हे सांगणं जास्त महत्वाचं आहे. कारण सिलेबस तर तुम्हाला सगळीकडे वाचायला मिळेल पण आय थॉट की हा सिलेबस का आहे याचा जर तुम्हाला अंदाज आला तर तो कसा स्टडी करायचा हे सुद्धा तुम्हाला कळेल. जसं टीचिंग ऍप्टिट्यूड हे कुठल्याही फर्स्ट पेपरच्या बुकमध्ये खूप चांगल्या प्रकारे दिलेलं असतं. तुम्हाला दुसरं काही वेगळं करायची गरज पडत नाही कारण त्याच्या थिअरीज फिक्स आहेत. रिसर्च ऍप्टिट्यूड साठी मी म्हणेन राम आहुजाचं एक बुक आहे, राम आहुजा, जे खूप सिंपल फॉर्मॅटमध्ये आणि कमी वेळात वाचून होण्यासारखं आहे, ज्याच्यामध्ये रिसर्च ऍप्टिट्यूडचा सगळा कंपोनंट कव्हर केलेला आहे. त्यानंतर कॉम्प्रिहेन्शन हा जो एक पार्ट आहे तो आपण शाळेपासून करत आलेलो आहोत. म्हणजे त्याच्यामध्ये तुम्हाला एक पॅसेज दिला जातो आणि त्या पॅसेजवर तुम्हाला 5 प्रश्न असतात. ह्या पॅसेज मधून वाचून तुम्हाला त्या प्रश्नांची उत्तरं शोधून त्याचे आन्सर्स करायचे असतात. तर जेव्हा तुम्ही हा पॅसेज वाचता तेव्हा त्या पॅसेजचा गर्भित अर्थ समजणं फार महत्वाचं आहे. जेव्हा तुम्ही ते समजून घ्याल तेव्हाच तुम्हाला ह्या कॉम्प्रिहेन्शन मध्ये आउट ऑफ मार्क मिळण्याचे चान्सेस आहेत. आणि आउट ऑफ दीज 10 components, comprehension is
द ओनली अँड ओनली कंपोनंट वेअर यू कॅन स्कोर 5 आउट ऑफ 5. कारण या 10 कंपोनंट्स मधून प्रत्येकी 5 प्रश्न येतात, असे एकूण मिळून तुम्हाला 50 प्रश्न असतात. जर जिथे चान्स आहे तिथे जास्तीत जास्त मार्क स्कोर करायचा आपण प्रयत्न करायचा. तसाच आणखी एक स्कोरिंग आहे मॅथमॅटिकल रिझनिंग अँड ऍप्टिट्यूड. ह्या कंपोनंट साठी एक आणि एकमेव पर्याय म्हणजे प्रॅक्टिस. 100 प्रश्न सोडवायचे प्रॉफिट अँड लॉसचे, 100 प्रश्न सोडवायचे स्पीड अँड डिस्टन्सचे. सिरीज ए च्या जागी जर बी लिहिलं तर सी च्या जागी काय येईल. जेव्हा तुम्ही ह्याचे 100 प्रश्न 3-4 दिवसात एकदा असे सोडवाल, तेव्हाच तुमच्या प्रॅक्टिस मधून तुमचा स्पीड वाढेल आणि तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारे हे प्रश्न कसे विचारले जातात ह्याचा अंदाज येईल. लॉजिकल रिझनिंगला सुद्धा तीच टॅक्टिक आहे. तुम्हाला जास्तीत जास्त सराव करणं, जास्तीत जास्त पूर्वीचे प्रश्न सोडवणं, ज्याच्यावरून अंदाज येईल की कशा प्रकारे हे प्रश्न विचारले जातात, आणि जास्तीत जास्त प्रकारे नवीन एमसीक्यू सोडवणं. म्हणजे जर तुम्ही आता जे मार्केटमध्ये अवेलेबल असलेली बुक घेतली, नेटचं जे फर्स्ट पेपरचं बुक आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला 200 ते 300 एमसीक्यू सहज मिळून जातील. तर ते एमसीक्यूज तुम्ही डेली बेसिसवर सोडवणं आवश्यक आहे. डेटा इंटरप्रिटेशन, इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी, पीपल डेव्हलपमेंट अँड एन्व्हायरमेंट, हायर एज्युकेशन सिस्टीम, ह्या कंपोनंट साठी मात्र तुम्हाला त्याच्या बेसिक थिअरीज पाठ कराव्या लागतील. म्हणजे जर मी म्हणते की डेटा अनालिसिसचं थीमॅटिक अनालिसिस हे एक टाईप आहे, तर व्हॉट डू यू मीन बाय थीमॅटिक अनालिसिस? that you must know by heart. There are certain theories which are given by certain theorists which you need to know as it is. Higher education system मध्ये सध्या जे डेव्हलपमेंट चाललेले आहेत, you should be aware about it. When you are aware about the contemporary development, म्हणजे जगात आजूबाजूला काय घडतंय ह्याचा जेव्हा तुम्ही अभ्यास कराल, तेव्हाच तुमचे हे जे बेसिक थिअरॉटिकल कंपोनंट्स आहेत त्याचा आन्सर तुम्ही नेटच्या एक्झाम मध्ये देऊ शकाल. जर तुम्ही नेटचे पूर्वीचे पेपर पाहिलेत तर तुम्हाला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवेल की ज्या ज्या वर्षी ज्या ज्या नवीन गोष्टी घडलेल्या आहेत त्या सगळ्यांचा संदर्भ कुठे ना कुठेतरी या बेसिक कंपोनंटशी जोडण्यात आलेला आहे आणि त्या अनुषंगानेच तुम्हाला ते प्रश्न विचारले जातात. सो कधी पण ही गोष्ट लक्षात ठेवा, प्रत्येक कंपोनंटचा, म्हणजे जे आपण 10 कंपोनंट आता पेपर 1 मधले डिस्कस केले, वेगवेगळ्या प्रकारे अप्रोच करून अभ्यास करणं आवश्यक आहे. सगळ्यांसाठी एकच टॅक्टिक लागू नाही. जसं टीचिंग ऍप्टिट्यूड साठी तुम्ही कुठलंही बुक वापरू शकता जे नेटच्या फर्स्ट पेपर साठी येतं. रिसर्च ऍप्टिट्यूड साठी माझं सजेशन आहे राम आहुजाचं बुक वापरा. कम्प्रिहेन्शन इज द मॅटर ऑफ प्रॅक्टिस, इट इज व्हेरी इझी टास्क. आणि मला असं वाटतं बाकीच्या कंपोनंट्सवर तुम्ही जास्त कॉन्सन्ट्रेट करावं, कारण कम्प्रिहेन्शन तुम्ही तिथल्या तिथे देखील सोडवू शकता. मॅथमॅटिकल रिझनिंग अँड ऍप्टिट्यूड, लॉजिकल रिझनिंग, ह्या 2 गोष्टींसाठी तुम्हाला प्रॅक्टिस अँड प्रॅक्टिस, दिस इज द ओनली आन्सर. आणि लास्ट 4 जे कंपोनंट आहेत त्याच्यासाठी मगअप करणं, त्याच्या थिअरी समजून घेणं, जशा आहेत तशा पाठ करणं, आणि त्याच्यातले जे काही एलिमेंट्स आहेत, म्हणजे एनजीटी दिलेला आहे एन्व्हायरमेंट मध्ये, हाऊ एनजीटी ऍक्ट्स, ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करणं, जे इंटरनॅशनल कन्व्हेन्शन डिस्कस केलेले आहेत. सपोज सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स बद्दल जर लिहिलेलं आहे तर कोणते सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स आहेत, ते कुठल्या इयर पर्यंत अचीव्ह करायचे, व्हॉट हॅपन टू द मिलेनियम डेव्हलपमेंट गोल्स, दॅट हॅज टू बी लर्न्ड बाय हार्ट. देर इज नो वे आउट फॉर दिस थिंग्स. ओके, सो ह्या ज्या गोष्टी आहेत त्या फर्स्ट पेपरच्या बाबतीत आपण खूप प्रकर्षाने करणं आवश्यक आहे. आणि फर्स्ट पेपर हा खूप स्कोरिंग असतो, कारण तुम्हाला असं वाटेल की मी सब्जेक्ट नॉलेज 3 वर्ष शिकलाय, 5 वर्ष शिकलाय, तर ते मला जास्त प्रकारे येईल. पण जेव्हा आपण सब्जेक्ट नॉलेजच्या पेपरचं डिस्कशन करू तेव्हा तुम्हाला ही गोष्ट आढळून येईल की त्याचा सिलेबस खूप आणि खूप वास्ट आहे, खूप ऍप्लिकेशन बेस्ड आहे, थिअरॉटिकल बेस्ड आहे, प्रॅक्टिकल बेस्ड आहे, म्हणजे त्याच्यात सगळ्याचं कॉम्बिनेशन आहे. पण जर तुम्ही पहिल्या पेपरचा नीट विचार केला तर तुम्हाला ही गोष्ट आढळून येईल की हा पहिला पेपर खूपच ऑब्जेक्टिव्ह आहे, खूप स्कोरिंग आहे, कारण तुम्ही एक गणित सोडवलं की गणिताचं उत्तर बरोबर येणार आणि ते युनिव्हर्सल असणार. पण असर्शन अँड रिझनिंग मध्ये प्रत्येक माणूस वेगळ्या प्रकारे विचार करू शकतो. देर कॅनॉट बी फिक्स्ड आन्सर्स ऍक्सेस टू सम क्वेश्चन्स as per the decision of that particular examiner, that particular paper setter, the answers will be there. So all these things has to be considered, आणि ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करूनच तुम्ही पहिल्या पेपरचा अभ्यास केला पाहिजे. आता आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये पाहूयात
की दुसऱ्या पेपरचा म्हणजे लॉच्या सब्जेक्ट पेपरचा अभ्यास कसा करायचा. तर लवकरच भेटूयात.